शेतकरी बंधूंनो नमस्कार। तर आज आपण आपले ऋषिकेश भाऊ जाधव युवा शेतकरी कन्नड तालुका कारखान्यावर आलेलो आहोत। तर यांनी जवळजवळ 1 एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे। तर टोमॅटो जर पाहिला तर आपल्याला सुद्धा माहिती आहे अजूनही पाऊस नाही आहे। जवळजवळ जून महिना जो आहे अर्धा संपत आलेला आहे आणि पाऊस नसल्यामुळे काय होतंय, उष्णता खूप आहे। जे तापमान आहे अजूनही जवळजवळ 35च्या वर तापमान आहे आणि टोमॅटोची चांगली जोमदार वाढ होण्यासाठी 15 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत जर तापमान असलं तर ही वाढ चांगली होते आणि रात्रीचं तापमान 15 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत जर असलं तर व्यवस्थित वाढ होऊन फुलधारणा होऊन फळधारणा ही चांगली होते। पण काय होतंय, तापमान जास्त असल्यामुळे पानं हे खराब होत आहे, पानं हे उलटत आहे आणि अजून याच्यावर जे आहे पान पतलं झाल्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि लगेच काय होणार आहे, पाऊस पडल्यानंतर या पानावर लगेच आर्द्रता तापमान कमी होऊन आर्द्रता वाढेल आणि या पानावर बुरशी वाढण्याचा धोका आहे। तर त्या अगोदरच आपण काय करायचं आहे मित्रांनो, वेळेवर जे आहे योग्य फवारण्या ड्रिपद्वारे योग्य खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे। आता ऋषिकेश भाऊ आपले टोमॅटोची वाढ वगैरे सध्या तरी परिस्थिती चांगली आहे, पण काही ठिकाणी रोप आहे काळे पडलेले। तर आपण त्यासाठी काय करू, आता आपण बेसल डोस हे चांगलं केलेलं आहे आणि पानं हे चांगले राहतील त्या हिशोबाने आपण त्याला व्यवस्थित फवारणी घेऊ आणि ड्रिपद्वारे तुम्हाला आज टोमॅटो असं दिसतं आहे आपण फायरो MP आणि फायरोबॅकॉल हे 2 औषधं आपण जे आहे आज देणार आहोत आणि आज दिल्यानंतर एक 5व्या दिवशीचा आपण त्याचा व्हिडिओ घेऊ, तुम्हाला लगेच फरक दिसून येईल। तर शेतकरी बंधूंनो तुम्ही सुद्धा जर टोमॅटोचं वाढ वगैरे व्यवस्थित होत नसेल, झाडं हे काळे पडलेले असतील, वाढ ही खुंटलेली असेल, तर त्यावेळेस जर तुम्ही फायरो MP हे इनेरा कंपनीचा आणि फायरोबॅकॉल हे जर घेतलं तर तुमची वाढ वगैरे ही व्यवस्थित होती, जेणेकरून जमिनीतले जे अन्नद्रव्य आहे ते पिकाला पूर्ण व्यवस्थित पुरवठा होतो। त्यासाठी जर तुम्ही सुद्धा जे आहे टोमॅटो जर लागवड केली असेल एक वेळेस अवश्य वापरून पहा। मिळण्याचं ठिकाण आपलं सत्यम ॲग्रो कन्नड मार्केट यार्डमध्ये मोंड्यामध्ये। नेक्स्ट इन्फो।